लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्न व औषध प्रशासनाने विविध अन्न आस्थापनांच्या तपासण्या केलेल्या आहेत। लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण अन्न व औषध प्रशासनाने 152 अन्न आस्थापनांच्या तपासण्या केलेल्या आहेत। दिनांक 21/3/2020 ते दिनांक 18/5/2020 पर्यंत केलेल्या तपासण्यांमध्ये 16 अन्न आस्थापना ह्या प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री प्रकरणी उल्लंघन करीत असल्याचे आढळून आलेले आहे। या 16 आस्थापनांविरुद्ध कारवाई घेऊन एकूण साठा 20,60,000 अंदाजे किमतीचा जप्त केलेला आहे। तसेच अन्न व औषध प्रशासनाद्वारे प्रतिबंधित अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक करणारे 6 वाहनही व्हेकल आपण ताब्यात घेतलेले आहेत व तसेच पुढील तपासासाठी आपण संबंधित पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदवलेला आहे। अन्न व औषध प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये इतरही अन्न पदार्थांवर कारवाई घेतलेली आहे, जसे की शिळे मासे विक्री प्रकरणी 1200 रुपयाचे मासे अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केलेले आहेत। तसेच कमी दर्जाचे खजूर विक्री प्रकरणी एक नमुना घेऊन 34 किलो याची अंदाजे किंमत 13,872 रुपये आहे असा खजुराचा साठाही प्रशासनाने ताब्यात घेतलेला आहे। तसेच आज दिनांक 19/5/2020 रोजी मेसर्स आनंद किराणा स्टोर्स मोहता कॉम्प्लेक्स तिलक मैदान चंद्रपूर येथे अचानक अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली असता तिथे माझा सुगंधित तंबाखू, पान पराग पान मसाला, बागबान सुगंधित सुपारी, गोल्डन युग सुगंधित तंबाखू, सिग्नेचर पान मसाला, तानसेन सुगंधित तंबाखू व सुगंधित सुपारीचा अंदाजे किमतीचा 2 लाख किमतीचा साठा आढळून आला। सदर ठिकाणी नमुने विश्लेषणास्तव पाठवण्यात आलेले आहे। पुढील कारवाई चालू आहे। अन्न व औषध प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की कुठेही अन्न पदार्थाची भेसळ आढळून आल्यास तसेच कुठेही चोरट्या पद्धतीने सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू याची विक्री होत असल्याचे आढळल्यास आपण आमचा टोल फ्री क्रमांक 1800-222-365 हे पुन्हा एकदा सांगेल 1800-222-365 या क्रमांकावर संपर्क साधावा। तसेच या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07172 255612 07172 255612 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी। आपले नाव गुप्त राखले जाईल।